नमस्कार शेतकरी मित्रांनो. इसाप ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंगच्या शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा 35वा भाग किंवा एपिसोड 35 नंबर आपण यामध्ये शेत माहिती घेत आहोत. याआधी 34 एपिसोड पूर्ण झाले, परंतु 34 एपिसोड केल्यानंतर काही प्रशिक्षणामध्ये किंवा काही वैयक्तिक कार्यक्रमामध्ये किंवा लिखाणामध्ये जास्त वेळ गेल्यामुळं 35वा एपिसोड सादर करण्यास मला थोडा विलंब झाला. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा ज्या प्रमुख 4 बाबीवर खर्च होतो, 4 म्हणजे कोणत्या? त्याच्यामध्ये बियाणे आहे, खत आहे, औषध आहे आणि मजुरी. याच्यावर शेतकऱ्याचा प्रामुख्याने खर्च येतो. तर या 4 बाबीमध्ये हा होणारा जो खर्च आहे तो 50 ते 75% कमी करण्याचं तंत्रज्ञान या इसाप ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग पद्धतीमध्ये आहे. तर याच्यामध्ये आपण या एपिसोडमध्ये औषधाचा खर्च, जे कीडनाशक रोगनाशक शेतकरी फवारतात, त्याचा खर्च 50 ते 75% कसा कमी करता येईल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. औषधाचा प्रामुख्याने खर्च आपल्याला 3 बाबीवर होतो. नंबर 1 आहे कीडनाशक, नंबर 2 आहे रोगनाशक, नंबर 3 आहे तणनाशक. तर या एपिसोडमध्ये हा विषय मोठा असल्यामुळं आपण कीड आणि रोग यांच्या नियंत्रणासाठी शेतकरी कसा खर्च करतो आणि जो किती अनावश्यक असतो आणि दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार वागतो आणि स्वतः अभ्यास न करता लगेच औषध आणतो आणि फवारणी सुरू करतो. तर या बाबीवर मी तुमचं लक्ष आकर्षित करून घेण्याचा या एपिसोडमध्ये प्रयत्न करणार आहे. कीटकशास्त्र विषयामध्ये मी 1971 साली प्रावीण्यानं पदवी घेऊन याचा अभ्यास केला, शेतामध्ये प्रयोग केले. पुष्कळशा असा अनुभव आला की शेतकरी केव्हाही पान कुरतडलं, पानावर डाग पडला किंवा फूल किंवा कळी किंवा बोंड किंवा फळ याला पोखरलं किंवा खोडकिडा पडला किंवा काही समस्या असो, कोणत्याही कीड पडली की शेतकरी काय करतो, लगेच शेतात जातो. अरे कीड पडली, शेजाऱ्यानं औषध मारणं सुरू केलं, आपण औषध मारायला पाहिजे. दुकानात जातो तो कृषी किंवा सेवा केंद्रामध्ये, तो म्हणतो की असं असं कीड पडलेली आहे, पानं कुतडायला सुरू झालेलं आहे, लीफ मायनर आहे वगैरे वगैरे, आणि मग औषध द्या. तो औषध ज्याच्यामध्ये मार्जिन जास्त आहे तो औषध देतो. ते औषध दिल्यावर मग शेतकरी घेतो, तो फवारणी करतो आणि कीड काही मरत नाही. आणि कीड काही न मिळाल्यामुळे पुन्हा औषधाला जातो. तो म्हणतो नाही नाही 2 औषधं मिसळून मारा असं म्हणतो. हे नवीन औषध आलं, हे मारून पहा म्हणतो. असं करण्यामध्ये शेतकरी 2-3 फवारण्या चुकीच्या मारतो आणि त्याच्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. पहिलं नुकसान म्हणजे ते औषध लागूच होत नाही त्या किडीवर रोगावर. दुसरं नुकसान म्हणजे अनावश्यक खर्च होतो. आणि तिसरं नुकसान म्हणजे निसर्गामध्ये त्या किडीवर किंवा त्या रोगावर जे निसर्गतः प्रेडेटर आणि पॅरासाइट्स किंवा परभक्षी कीटक आहेत किंवा परोपजीवी कीटक आहेत, हे खूप प्रमाणात मरतात. मित्रकिडी मरतात. मित्रकिडी मेल्यामुळे शत्रूला फावतं आणि शत्रू किडी जी आहे, अळी आहे वगैरे, ती खूप वाढते जोरात. त्यामुळे केवळ या चुकीच्या सल्ल्यामुळं, चुकीच्या प्रॅक्टिसमुळं शेतकऱ्याचं नुकसान होते. या ठिकाणी आपण क्रमाक्रमाने बघूया की शेतकऱ्याने काय केलं पाहिजे. उदाहरणार्थ त्याला लक्षात आलं की कापसावर, भाजीपाल्यावर, केळी असो, ऊस असो, भाजीपाला असो, सोयाबीन असो, तूर मूग असो, कोणतंही पीक असो, त्याच्या पानावर डाग पडला, चट्टा पडला की आपण लगेच बघतो, किंवा पानं पिवळे पडले किंवा पानाच्या कडा वरती झाल्या किंवा शिरा त्याच्या भुरकट झाल्या, असे काही पाहिले की म्हणतो अरे विघ्न आले आपल्याकडे, याच्यावर आपण फवारणी करूया. तर सुरुवातीला तुम्ही काय करा, तुम्ही असं करा की शेतामध्ये गेल्यावर जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आता हा काहीतरी दिसलंय विचित्र, प्रश्न आलेला आहे, समस्या आलेली आहे पिकावर आपल्या, तर आधी पिकाचा सर्वे करा. प्लॉटच्या पूर्ण प्लॉटमध्ये फिरून तिरपं फिरायचं. एका टोकाकडून दुसरीकडे जायचं मध्य भागून, आणि पुन्हा दुसरीकडून मध्य भागून आपण तिरपट सेंटरला जाऊन असं फिरायचं आणि कागद पेन सोबत घ्यायचं. त्यानुसार आपण 100, 200, 300 झाडावर बघायचं की काय प्रादुर्भाव आहे. उदाहरणार्थ पानं कुरतडणारे आहेत, पानावर डाग आहेत किंवा पानं कुरतडणारे किंवा डाग आहेत, याचं प्रमाण नोंदवून घ्या.
की 100 झाडामध्ये किती झाडं हा प्रादुर्भाव आहे, आणि याची नोंद ठेवा डायरीमध्ये, किंवा किडीची नोंद ठेवा की समजा मावा आहे तर माव्यानं वाकडे झालेली पानं किती आहेत, 100 झाडांमध्ये 3च झाड झालेलं आहे. त्या पानावरची माव्याची संख्या मोजा, 4 आहे, 5 आहे, का 2000 आहे, 4000 आहे, हे मोजा, याची नोंद घ्या. कीड आणि रोगाचं हे प्रमाण जेव्हा तुम्ही सर्वेक्षण किंवा पाहणी करून पाहाल त्यावेळेस मग लक्षात येईल तुम्हाला की हे याचं प्रमाण किती आहे. पण त्याच्या आधी हे ओळखणं महत्त्वाचं आहे की तुमची जी समस्या आहे ती किडीमुळं आहे, का रोगामुळं आहे, का वातावरणातील बदलामुळं आहे, का मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी, सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता झाली तरी पानं पिवळे पडतात, पानावर डाग पडतात, कडा पिवळ्या पडतात, शिरा तांबूस पडतात, किंवा हवामान बदलामुळे ते झालेलं आहे. उदाहरणार्थ खूप गारठा आहे, दव पडलंय, थंडी खूप आहे, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस मग वातावरण आर्द्रता प्रचंड वाढली, कंटिन्युअस पाऊस आहे आणि कंटिन्युअस पावसामुळे कापूस वाळून जात आहे, जागच्या जागी झाडं मलूल पडतात. तर हे कशामुळे झाले हे लक्षात घ्या, की वातावरणाचे बदलामुळे झाले, का किडीने खाल्ल्यामुळे झाले, का रोगाचं काहीतरी बुरशीजन्य रोग म्हणून आलेला आहे, की काय झालेलं आहे. शेंडा वाळतोय, खाली बुडाला खोडकिडा पडला असेल, टर्माइट्स आपले हे पडले असतील, तुमचे सूत्रकृमी असतील, वाळायचं प्रमाण असेल, सूत्रकृमीमुळे झाड वाळायला सुरू होते. खोडकिड्यामुळे सुद्धा एखादी फांदी, आंब्याचं झाड आहे किंवा मोठं झाड आहे तर त्याची एक फांदी वाळते आपल्याला, त्यावेळेस खाली सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होतो. तर म्हणजे ओळखा तुम्ही की ही कीड किंवा हा रोग कशामुळे झालेला आहे. त्याचं नेमकं कारण सापडलं समजा, उदाहरणार्थ पिठ्या डेकून आहे, लोकरी म्हणतो आपण, त्याच्यावर कापसासारखा पापुत्रा येतो, तो खूप वाढतो आपल्या झाडावर, पानावर, बोंडावर वगैरे एखाद्या वेळेस, ते मिलीबग्स म्हणतो त्याला आपण. त्या मिलीबग्सवर पांढरं आवरण असल्यामुळे कोणतेही औषध त्याला लागू होत नाही. त्या किडीचा किंवा रोगाचं लाईफ सायकल बघा. पिठ्या डेकून उदाहरणार्थ असेल तर त्याचे अंडे पानावर टाकतात, परंतु त्याचं जमिनीतून ते वर चढतात आणि मग पानावर येऊन गुच्छ करतात. अशा वेळेस जमिनीमध्ये सुद्धा औषध टाकलं पाहिजे जैविक, आणि पानावर सुद्धा फवारणी केली पाहिजे. हुमणी आहे, हुमणी जी आहे, हुमणी अंडे, त्याचे ग्रब्स, आळ्या ज्या मोठ्या गडूळ रंगाच्या असतात, ते सगळं लाईफ अवस्था, त्याची आयुष्याच्या लाईफ सायकलमध्ये सगळ्या अवस्था जमिनीत आहेत. फक्त प्रौढ अवस्था जे भुंगे आहेत ते वर आहेत. नर आणि मादी भुंगे एकत्र येऊन ते मिलन होतं आणि नंतर अंडे टाकायला सुरू करतात. या प्रौढ अवस्थेमध्येच जर आपण कंट्रोल केलं, किंवा बोंडअळी आहे, बोंडअळी सुद्धा रात्री अमावस्याला आपले अंडे घालते, पतंग उडतात, आणि अमावस्येच्या आदल्या दिवशी आपल्याला फवारणी केली पाहिजे. ते पतंग उडतात केव्हा, अंडे कधी टाकतात, हे बघितलं पाहिजे. थोडक्यात आपण लाईफ सायकल हे बघितलं पाहिजे की कीड, त्याचं वेगळ्या अवस्था, अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि त्याचे पतंग अवस्था, अशा किती दिवसाच्या आहेत आणि कुठं कुठं असतात हे आपण बघितलं पाहिजे. हे पाहिल्यावर त्याच्या मर्यादा आहेत. शास्त्रज्ञांनी प्रत्येक किडीची, रोगाची, आर्थिक नुकसानीची पातळी किंवा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट या मर्यादा निश्चित केल्या आहेत. 5 मावा एका पानावर असेल तर मारण्याची काही गरज नाही. 5% बोंडावर समजा बोंडअळी वगैरे असेल, 4%, 5%, तरी काही फवारण्याची गरज नाही. निसर्गामध्ये परोपजीवी कीड, परभक्षी कीटक हे समर्थ आहेत या शत्रू किडीचा संहार करायला. जर तुम्ही ही मर्यादा ओलांडण्याच्या अगोदर फवारणी केली तर 10 आळ्या मारण्यासाठी तुम्ही 10,000 परोपजीवी कीटकांना मारून टाकता. त्यामुळे 10,000 परोपजीवी मित्र किडीला मारता, तुम्ही परोपजीवी किडीला मारता. हे मित्र मेल्यामुळं 10 आळ्याचे शत्रू कोणी नसल्यामुळं 10चे 100, 100चे 1000 पुन्हा व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे कृपया अनावश्यक फवारणी करू नका. एकदा समस्या ओळखल्यावर तुम्ही त्याच्यावर नेमकं कारण ओळखा की काय औषध, कोणतं औषध आणि कुठं द्यायला पाहिजे, जमिनीवर द्यायला पाहिजे का पानावर फवारलं पाहिजे का काय केलं पाहिजे, हे आपण लक्षात घ्या आणि त्यानुसार फवारणीचं नियोजन वगैरे करा. त्याचा अभ्यास पूर्ण करा, त्याचे चित्र बघा. मित्र कीटक, शत्रू कीटक. काही मित्र कीटक असे असतात पानावर की ते आपले मित्र असतात. उदाहरण लेडी बर्ड बिटल आहे, सर्कस हे क्रायसोपा आहे, हे सगळे शत्रूसारखे दिसतात, पण हे मावा प्रचंड खातात. दररोज मावा खातात आणि आपल्या शत्रूला मारतात. अशा याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की खोडकिडा आहे, खोडकिड्यामध्ये त्याचा मध्ये अळी असते, ती पोकरते, वरून किती औषध मारा काही होत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. तर मित्रांनो,
अतिशय अभ्यासपूर्ण निरीक्षण करा, कीड ओळखा, कीड का रोग आहे ते ओळखा आणि त्यानुसार त्या अनुषंगानंच फवारणी करा. आता याच्यामध्ये डिसेंबरमध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला 12 तारखेला तुम्हाला फवारणी करणं आवश्यक आहे भाजीपाला वगैरेसाठी. कारण त्या दिवशी पेरीजी दिवस आहे, म्हणजे चंद्र पृथ्वीच्या अति निकट दिसणारा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही पेरणी करा भाजीपाला वगैरे. पौर्णिमेचे 48 तास आधी या डिसेंबरमध्ये तुम्हाला 13 तारीख आहे, तेव्हा सुद्धा कृपया बघा आणि फवारणी करा. फवारणीचा दिवस निवडा आणि अमावस्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 तारखेला तुम्ही ती फवारणी करा. जानेवारीमध्ये हेच दिवस तुम्हाला 11 आणि 28 जानेवारीला आहेत. बायोडायनॅमिक कॅलेंडरप्रमाणे हे दिवस आहेत. याप्रमाणे फवारणी करा. तुमचे खर्च वाचवा आणि निष्कारण होणारा खर्च त्याच्यावर करू नका, त्याच्यावर नुकसानच होते. तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9881497092 किंवा माझा दुसरा नंबर आहे आमच्या मित्राचा 9579896580. तर या ठिकाणी इथंच थांबतो. हा कृपया फॉरवर्ड करा मेसेज आणि काही समस्या असेल मला कृपया संपर्क करा. धन्यवाद.